येत्या 10 ते 15 दिवसात कापसाचे दर 8,500 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल होणार। यासाठी 4 महत्वाच्या बाबी कामी आलेल्या आहेत। पहिलं म्हणजे काय, सरकारनं आयात शुल्क लावलेले 11%, त्यामुळे आता परदेशातून आयात होणार नाही। दुसरं महत्वाचा फॅक्टर म्हणजे काय, तर उत्पादनामध्ये गेल्या 15 वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक घट यावर्षी आलेली आहे। तिसरा फॅक्टर म्हणजे काय, तर सीसीआय द्वारे जी खरेदी सुरू आहे त्याच्यामुळे कापसाच्या दराला चांगला आधार मिळतो आहे। आणि चौथा फॅक्टर म्हणजे काय, ज्या 50-60 लाख गाठी कापूस परदेशातून भारतामध्ये येणार होता, तर त्याच्यामध्ये आता तो 5 ते 7 लाख गाठीच येणार आहे। त्यामुळे या ज्या 4 महत्वाच्या बाबी घडलेल्या आहेत, याच्यामुळे कापसाचे दर पुढच्या 10-15 दिवसामध्ये त्या ठिकाणी 1000 रुपयांना वाढू शकतात। 8,500 ते 9,000 प्रति क्विंटल कापूस होऊ शकतो, अशा पद्धतीचा बाजार अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केलेला आहे। आणि वस्तुस्थिती सुद्धा तेच सांगते आहे। शेतकऱ्यांनी 8,000च्या वरती भाव मिळाल्यास कापूस विकायला हरकत नाही, त्यानुसार आपण निर्णय घ्यावा। धन्यवाद।